नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ। आज एक महत्त्वाची सेवा आपण डिस्कस करणार आहे। एकदम साधी अशी सोपी सेवा आहे, फक्त एवढंच की थोडासा वेळ लागणार आहे। पण तुम्हाला असं जर सुचत असेल की मी कोणती सेवा करू, मी हे करू ते करू, किंवा तुमच्या जवळपास कुठे केंद्र नाही आहे, तर त्या केंद्रामध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये सेवा दिल्या जातात। तुमचे जे प्रश्न आहे ते तुम्ही प्रश्न त्या चिठ्ठीवर मांडलेला असतं आणि त्यानंतर तुम्हाला सेवा दिली जाते। पण तुम्हाला जर असं वाटलं की नाही, माझ्या शेजारी कुठंच केंद्र नाही आहे, मी काय करू, कोणत्या सेवा करू जेणेकरून माझे सगळे प्रश्न, कोणताही प्रश्न असो, ते विवाहाशी रिलेटेड प्रश्न असो, एखादी नोकरी लागायचा प्रश्न असो तुम्हाला, किंवा तुमचं घर व्हायचा प्रश्न असो, किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुमचा काही प्रश्न असो, कोणताही बाबतीत, कारण ते हेल्थसाठी प्रश्न असो, कोणताही प्रश्न असू शकतो, तर सगळ्या प्रश्नासाठी एक असं मी उपाय तुम्हाला सांगणार आहे, सेवा सांगणार आहे, जे की ब्रह्मास्त्राचा काम करणार आहे। तर ती कोणती सेवा आहे? तर ती सेवा आहे आई भगवतीची। आई भगवती, कारण ती कोण आहे, ते कोण आहे, तर ते शक्ती देणारे आहेत। आई भगवती म्हणजे हा ब्रह्मांडामध्ये सगळं आई भगवतीपासून जन्माला आले शक्ती आहे, म्हणून त्या शक्तीतूनच ब्रह्मा विष्णू महेश ही उत्पन्न झालेली आहेत। आणि त्यांना फक्त एक डिपार्टमेंट वेगळं वेगळं दिलेलं आहे। जे ब्रह्मा आहे ते उत्पत्ती करणार आहेत, जे विष्णू आहे ते चालवणार आहेत, आणि जे महादेव आहे तो संपवणार आहेत, म्हणजे नाश करणारे आहेत। फक्त एवढंच नाही, तर शक्ती जी आहे त्यांच्यापासूनच सगळ्या देवांची उत्पत्ती झालेली आहे। तर अशी आई भगवतीची आपल्याला दुर्गा सप्तशती याचा 108 असे पाठ करायचे आहेत। दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला 108 करायचा आहे। तर ते कसं करायचं आहे आणि ते करण्याआधी आपल्याला काय करायचं आहे? तर सर्वात आधी तुमच्या जवळपास कुठे जर केंद्र असेल, नाही केंद्र तर तुमच्याकडे एखादं देवीचं मंदिर असेल, तर त्या मंदिरात जायचंय तुम्हाला। एक नारळ, अगरबत्ती, खडी साखर, फूल, संकल्पयुक्त आपल्याला ही सेवा करायची आहे। दुर्गा सप्तशतीची 108 सेवा करायची, आपले 108 पारायण करायचे आहे। तर ते कसे करायचे? सर्वात आधी आपल्याला एखादा शुभ मुहूर्त बघायला पाहिजे। मुहूर्त म्हणजे एखादा शुभ दिवस आपल्याला निवडायचा आहे। जसं आता पौर्णिमा येत आहे किंवा एकादशी येत आहे, त्याप्रमाणे ऋषी विवाह आहे त्या दिवशी प्रमाणे कोणताही, आता कार्तिक मास मध्ये तुम्ही शुक्रवार घेऊ शकता, मंगळवार घेऊ शकता, गुरुवार घेऊ शकता, काही हरकत नाही आहे। तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं, एखादा शुभ दिवस आपल्याला हे करून आपल्याला काय करायचं की जर जवळपास स्वामीचं केंद्र असेल तर तिकडे जा, नाहीतर एखाद्या देवीचं तुमचं केंद्र असेल, मंदिर असेल देवींचा, तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला नारळ, खडी साखर, अगरबत्ती, फूल वगैरे काहीतरी प्रसाद वगैरे तुमच्या आवडीने ते तुम्ही जाऊन तिकडे साकडे घालू शकता। आणि त्यांना सांगायचं असं की मी संकल्पयुक्त ही सेवा करायला सुरुवात करणार आहे, फक्त यामध्ये यश यावं आणि तुमची साथ लावो, आणि माझ्याकडून ही सेवा कोणत्याही अडथळा शिवाय या सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या, असं आपल्याला विनंती करायची आहे आईला। आणि त्यानंतर तुम्हाला घरी आल्यावरती तुम्हाला संकल्प करायचा। आता संकल्प कसं करायचा आहे, तर उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, थोडंसं पाणी टाकून त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि थोडेसे फुलांची पाकळी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला सांगायचं आहे की हा माझा गोत्र आहे, हा माझा नाव आहे, मी श्री दुर्गा सप्तशतीचा 108 असे संकल्पयुक्त पारायण करणार आहे, आणि ही माझी इच्छा आहे, म्हणजे मी या कार्यासाठी ही सेवा करत आहे। म्हणून त्यांना ते सांगायचं आहे आपली इच्छा। जसं की माझ्या मुलांचं लवकरात लवकर एखाद्या चांगल्या मुलीशी विवाह हो, त्यांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे आहेत ते नाहीसे व्हावे, आणि लवकरात लवकर त्याचा विवाह जुळून यावं। तुमचं मुलाचं नाव सांगून ते ज्याच्यासाठी करत आहे ती इच्छा सांगून त्यानंतर ते पाणी जे आहे तामणात सोडायचं आहे। फक्त एवढीच आहे, संकल्प एकदम साधा सोपा आपल्याला करायचा आहे। आणि त्यानंतर तुम्ही त्या दिवशीपासून सुरुवात करा, आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा शक्य झालं, जेव्हा तुम्हाला वेळ भेटलं, मग त्या दिवशी तुम्ही ते वाचन करू शकता, सकाळी संध्याकाळी। आणि 108 आहे, तर आपल्याला 108 पारायण असं नाही की आपल्याला रोज एक पारायण करायचं आहे। समजा तुमच्याकडे वेळ नाही आहे आणि तुम्हाला पुढच्या महिन्यात कुठेतरी बाहेर जायचं आहे, तर ते 108 पारायण तुम्ही रोज 2-2 वाचू शकता, रोज 3-3 वाचू शकता। जर तुम्ही रोज 2-2 वाचले तर 40 दुनी 80, ह्या पद्धतीने 80 तुमचे पारायण झाले, म्हणजे रोज तुम्ही 2ही करू शकता, रोज 3ही करू शकता। असं अजिबात नाही की तुम्ही रोज फक्त एकच पारायण करायचे तुम्हाला, तर असं नाहीये। फक्त एवढंच की जेव्हा आपण संकल्पयुक्त पारायण करत असतो, आपल्याला आपलं जे शहर आहे, एक हद्द सोडून आपल्याला बाहेर जायचं नाही आहे। आपली जी सीमा आहे, आपलं जे हद्द आहे, म्हणजे तुमची ज्या सिटीमध्ये तुम्ही राहत आहे त्या सिटी सोडून तुम्हाला बाहेर जाता कामा नये। आपण कोणतीही जर संकल्पयुक्त सेवा करत असेल, जसं गुरुचरित्र पारायण आहे किंवा नवनाथ पारायण आहे, कोणतीही संकल्पयुक्त तुम्ही जर सेवा करत असाल, तर हे थोडं लक्षात घ्या की तुमची जे गाव आहे ते सोडून तुम्हाला बाहेर जायला
जायला नाही पाहिजे, फक्त एवढंच. मग त्या प्रकारे तुम्हाला जर असं वाटत आहे की पुढच्या महिन्यात माझ्याकडे वेळ नाही आहे, मी खूप बिझी राहणार आहे, मला एखाद्या कार्यक्रमाला जायचं आहे, तर त्याआधी तुम्ही 108 पारायण करू शकता. किंवा तुम्हाला खूप अर्जंट आलं आणि मला जायचं आहे म्हणजे की परत आल्यावरती परत तुम्ही सुरू नाही करा, कारण अशा जर केलं तर तुम्हाला 100% रिझल्ट त्यामध्ये भेटणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आणि तर अशा प्रकारे 108 दुर्गा सप्तशतीचा हा साधा सोपा पारायण हे करा, संकल्पयुक्त करा आणि हा मनाभावाने करा. खूप खूप लोकांचा एवढा अनुभव आहे की 108 पारायणच्या आतच जे आहे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. एका ताईने तर त्यांच्या मुलांच्या विवाहासाठी हा पारायण केला होता, 108 पारायणाचा संकल्प केला होता आणि फक्त 40 पारायण त्यांचे झाले दुर्गा सप्तशतीचा आणि त्यांच्या मुलांचं विवाह जुळलं गेलं, साखरपुडा सुद्धा झाला. तर एवढं अतिशय सुंदर. आणि ते माझ्या जवळचेच, माझ्या ओळखीमधलेच ताई आहे, ज्यांना मी खूप जवळून ओळखते, त्यांना माझे मैत्रिणीच आहे ते. त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. मग माझ्या लक्षात आलं की तुमच्यासोबत पण ही जी पारायणची सेवा आहे ते तुमच्यासोबत सुद्धा आपण शेअर करायला हवं. तर अशा प्रकारचा साधा सोपा पण अत्यंत परिणामकारी, म्हणजे 100% तुम्हाला रिझल्ट देणारा असा ही सेवा तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. श्री स्वामी, ते कोणताही प्रॉब्लेम असो, सगळ्यामध्ये हा एक उपाय आहे. तर ही सेवेचा लाभ घ्या आणि तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की तुम्ही या सेवेने काय तुमच्या आयुष्यामध्ये बदल झालेला आहे. आता हे डिपेंड करतं, कोणाकोणाला 108 पारायण झाले की थोडं उशिरा येतो, कोणाला 10 मध्येच येऊन जाईल, कोणाला 20 मध्येच येऊन जाईल, कोणाला 40 मध्ये, कोणाला 60 मध्ये, असं डिपेंड करतं की तुमचे जे भोग आहेत. कारण शेवटी भोग आहे, तुमचे नशिबाचे कर्म आहेत, फळं आहे. एखादा भोग असेल तुमचा तर ते भोगल्याशिवाय काहीच होत नाही. त्यामुळे तुमची भावना किती आहे आणि तुमचे जर भोग संपले तर तुम्ही पहिल्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही संकल्प सोडता आणि एक पारायण करता, तर त्या दिवशी सुद्धा तुमचे जे इच्छा आहे ते पूर्ण होऊ शकते. तर ही डिपेंड करतं की तुमचे इच्छा आणि तुमचे जे कर्माचे फळ आहेत त्यावरती. तर श्री स्वामी समर्थ नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे का, किंवा तुम्हाला कोणत्या पारायणामध्ये तुमची इच्छा पूर्ण झाली. श्री स्वामी समर्थ.